देशाच्या संसदेत नुकतंच ट्रान्सजेंडर सुधारणा विधेयक मांडण्यात आलं. या विधेयकातून ट्रान्सजेंडर व्यक्तींना मिळणारी ओळख, त्यांचे हक्क हे सर्व बदलण्यासंदर्भातली ही प्रक्रिया असणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र असं असलं तरी ट्रान्सजेंडर व्यक्तीकडून मात्र या विधेयकाला विरोध केला जातोय. काय विरोध केला जातो हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत काही व्यक्ती आहेत. खरं तर मोठ्या संख्येनं पुण्यात हे व्यक्ती एकत्र जमले आणि त्यांनी या विधेयकाला विरोध करण्यास सुरुवात केली. सुरुवात मला सांगा, सबसे पहले आप मुझे बताइए, आप इसको विरोध क्यों कर रहे हो? इसको विरोध इसलिए कर रहे हैं कि नासा वर्डिक्ट जो था वो हमें राइट देता था कि हम अपना जेंडर डिसाइड करें. ओके. बट ये जो बिल है दो सबसे बुरी चीज़ें करता है. ये हमसे वो राइट्स छीन लेता है और दूसरा ये बोल देता है कि हमारा जो ट्रांजिशन का प्रोसेस है, हमने जो चूज़ किया कि हम एक ट्रांस वुमन, मैं ट्रांस वुमन हूँ, मैंने जो चूज़ किया कि मैं ट्रांस वुमन हूँ, तो ये इस एक्ट को ही क्रिमिनल बोल देता है. वो बोलता है कि ये ट्रांस आप तभी हो सकते हो अगर आपको किसी ने, आप प्रूफ करो कि आपको किसी ने डिसीव किया है, कोर्स किया है या आपको किसी ने मैल इन्फ्लुएंस किया है. अगर हम उसके अंडर हैं, ट्रांस हमने अक्वायर किया है, तो ही हम ट्रांस हैं, वरना हम नहीं हैं. बट ये मेरा कंसेंट है, ये मेरा चॉइस है, ये मेरी खुद की अंडरस्टैंडिंग है, तो मैंने ट्रांजिशन किया है. तो आप मुझसे ये राइट छीन कर आप मुझे बोल रहे हो कि मैं ही क्रिमिनल हूँ. अच्छा. तो दिस इज़ फॉर मी कि सबसे बड़ा रीज़न है कि मैं इसका विरोध कर रही हूँ कि सेल्फ आईडी और द राइट टू लिव अ लाइफ एज अ डिग्निफाइड पर्सन एंड नॉट एज अ क्रिमिनल. सो दॅट इज़ वाय हम सब जो हैं ट्रांस कम्युनिटी के लोग हम इसका विरोध कर रहे हैं. मला तुमचं नाव सांगा आणि इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही खरं तर आज या ठिकाणी एकत्र जमलाय. हे जे नवीन विधेयक आहे ते नुकतंच मांडले, त्याची प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे. मात्र असं असताना त्याआधीच तुम्ही लोक विरोध करताय. बरोबर आहे. माझं नाव सुप्री वाडवे, मी एका MNCमध्ये काम करते आहे. सो बेसिकली हे जे विधेयक मांडलं गेलं आहे हे पूर्णतः चुकीचा प्रकारे आमच्या ट्रान्सजेंडर कम्युनिटीची एक छबी लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामध्ये जिथे आम्हाला सेल्फ आयडेंटिफिकेशन हे एक स्वतःसाठी आपण स्वतः घेतलेलं स्टँड, स्वतःची आयडेंटिटी, स्वतःची ओळख, माझं शरीर, माझं मन, माझी लैंगिकता आणि माझं जेंडर या 4 बेसिक राईट्ससाठी आम्हाला असं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये एका थर्ड पार्टी पर्सनचा विरोध नको, एक थर्ड पार्टीचा इन्व्हॉल्वमेंट नको. इन्व्हॉल्वमेंट म्हणजे एक गव्हर्नमेंट बॉडी कोण असणार माहिती नाही आहे, त्यांच्यासमोर आम्ही जायचं, आम्ही त्यांना तिथे आमचे कपडे उघडे करायचे आणि आम्ही त्यांना सांगायचं की ही गोष्ट मला खटकते, मला माझ्या बॉडीमध्ये ही गोष्ट नको आहे किंवा मला ही गोष्ट हवी आहे. ही गोष्ट मला तिसऱ्या पर्सनकडे जाऊन सांगताना मला कोणत्या लेवलचा मेंटल ट्रॉमा ह्या गोष्टी फेस करायला लागतात. ह्या गोष्टी गव्हर्नमेंटने एकतर लक्षात घेतलेल्या नाही आहे. सेल्फ आयडेंटिफिकेशन मोस्ट ऑफ द जागेवर सेल्फ आयडेंटिफिकेशन मागितलं जातं, बट सेल्फ आयडेंटिफिकेशन हा रूल जर का वर्डिकमध्ये आहे आणि जर का ते ह्याला विरोध करतात तर ऑब्व्हियसली ट्रान्स मेल, ट्रान्स विमेन, ट्रान्स मॅस्क्युलिन, ट्रान्स फेमिनिन, नॉन बायनरी, ए जेंडर, बाय जेंडर, पॉलीजेंडर, त्याच्यानंतर हे जे मी सांगत आहे हे वेगवेगळे प्रकार आहेत. ओके. हिजरा, किन्नर, त्याच्यानंतर आणखीन वेगवेगळे जे समुदाय आहेत हे वेगवेगळे समुदाय आहेत. ह्या समुदायात जे जन्मतःच ट्रान्सजेंडर आहेत त्यांनाच फक्त तुम्ही ट्रान्सजेंडर मानणार आणि ज्यांना बाकी कोणत्याही जेंडरशी ते असोसिएट करतायत तुम्ही त्यांना ट्रांसजेंडर मानणारच नाहीत. म्हणजे तो ये जो आइडिया है कि कोई लोग आकर ट्रांसजेंडर बन रहे हैं, इसके कुछ डेटा होना चाहिए. आप चाहे 5 केस ढूंढ लो, 6 केस ढूंढ लो, उसके ऊपर एक पूरे देश के लिए आप लॉ नहीं बना सकते. अच्छा. एक सोशल पैटर्न दिखना चाहिए. अभी नालसा से पहले 2011 में सेंसस जो हुआ था उसमें ट्रांसजेंडर लोग ऑलमोस्ट 4.8 लाख रिकॉर्ड हुए. 2020 से लेकर 2026 जो ट्रांसजेंडर पोर्टल है उसमें बस 37,000 लोगों ने ट्रांस ID कार्ड बनाया. तो क्या प्रॉब्लम ये है कि बहुत लोग आके बोल रहे हैं हम सब ट्रांस है इसीलिए काम नहीं हो रहा है. या प्रॉब्लम ये है कि जो सिस्टम को काम करता है वो ही नहीं चलता. ओके. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय सांगा? खरं तर या विधेयकानं तुम्हाला तुमचे हक्क देण्यात येतील, तुमचं स्वातंत्र्य जे आहे ते आयडेंटिफाय करण्यात येईल असं सरकार सांगते. ही गोष्ट हक्क आमचा काढला जातो. मी प्रेम जबडे, मी एक ट्रान्समॅन आहे. ॲक्च्युली 2014पासून मी माझी ओळख निर्माण करायला पूर्णपणे हे करायला मला 2024मध्ये माझं ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट मिळालं. तर मला स्वतःची ओळखायला जर एवढा प्रोसेस जात असेल त्या गोष्टीमध्ये, तर जर सरकार जेव्हा हे गोष्टी हे करत आहे यामध्ये, तर त्यामध्ये तुम्ही फक्त ट्रान्सजेंडर लोकांमध्ये खूप साऱ्या कॅटेगरी आहेत. फक्त ट्रान्सजेंडरमध्ये तृतीयपंथी हा ऑप्शन नाही आहे. त्यामध्ये माझ्यासारखे ट्रान्समॅन आहेत, ट्रान्सविमेन आहेत, अजून खूप साऱ्या कॅटेगरी आहेत. त्या प्रत्येकाचा तुम्ही हक्क हिरावून घ्या. आणि जे तुम्ही म्हणता फेक ट्रान्सजेंडर आहे असे खूप लोक म्हणजे
जे काही लोक म्हणतात की फेक असू शकतात किंवा आम्ही त्याला आळा बसवण्यासाठी या गोष्टी करतोय, ओके. असं तुम्ही कुठं प्रूफ केलं? बरं. ती गोष्ट तुम्ही प्रूफ करा. ओके. आता स्पेशली मी माझं वैयक्तिक सांगतो, जर माझं इलेक्शन जेव्हा मी वोटिंग करायला जातो तेव्हा माझं जे आहे ते फिमेल नावाने तुम्ही माझं वोटिंग करून घेता ओके. आणि बाकीच्या याच्यामध्ये मी प्रेम जबडे नावाने तुम्ही हे करता. इथं पण तुम्ही आता याच्यामुळे त्याला ओळख आहे. खरं तर आपण पाहू शकता नुकतंच हे विधेयक संसदेत मांडण्यात आलं. खरं तर याची अजून संपूर्ण प्रोसेस व्हायची बाकी आहे. मात्र त्याच्या आधीच हे मोठ्या संख्येनं जे आहे ते रस्त्यावर उतरून या विधेयकाला विरोध करतात दिसत आहे. खरं तर सरकारकडनं सांगण्यात आलं की जे ट्रान्सजेंडर व्यक्ती आहेत त्यांना त्यांची ओळख मिळवून देण्यासंदर्भात हे विधेयक आहे. असं असताना तुम्ही याला विरोध करताय. जर आपण बघितलं तर त्यामध्ये ट्रान्सजेंडर समुदायातील अनेक, जसं म्हटलं तर 70% लोकांना त्यातून वगळण्यात आलेलं आहे. ट्रान्समेन्स आहेत, परत क्वेअर पर्सन्स आहेत. तर हे जे झालेलं आहे त्यामुळे फक्त तुम्ही ठराविक ग्रुपलाच मान्यता देताय की ट्रान्सजेंडर आहे. पण ट्रान्सजेंडर ही व्याख्या काय आहे हे सरकारने पहिलं जाणून घेणं गरजेचं होतं. आणि बिना चर्चा करता किंवा काही डिस्कशन्स करणं ह्या सगळं न करता तुम्ही अचानक एखादं बिल पास करता. एखाद्या समुदायासाठी जेव्हा आपण बिल पास करतो तेव्हा त्या समुदायाला सोबत घेऊन त्या समुदायासोबत चर्चा करून त्यांचे प्रॉब्लेम्स जाणून घेऊन त्यांच्या गरजा काय आहेत हे जाणून घेऊन मग सरकारने ते बिल तिथे प्रस्तुत करायला पाहिजे होतं. आणि ॲक्च्युली त्या बिलमध्ये ट्रान्सजेंडरचं डेव्हलपमेंट असू दे, ट्रान्सजेंडरचं एज्युकेशन असू दे किंवा ट्रान्सजेंडरसाठी जे रिझर्वेशन इतके वर्ष झाले सर्वजण मागतात आहेत, हे सर्व गोष्टी मुद्दे त्यामध्ये इन्क्लूड न करता तुम्ही आहेत त्या लोकांनासुद्धा त्यातून एक्सक्लूड केलं आहे. म्हणून आम्हाला ह्या ट्रान्स बिलचा विरोध आहे. ओके. तर आपण पाहू शकता हे विधेयक आत्ताच मांडण्यात आलं. मात्र आमच्याशी कुठलीही चर्चा न करता, आम्हाला विश्वासात न घेता हे विधेयक मांडण्यात आलं. अर्थात या विधेयकामुळं आमची ओळख हिरावून घेतली जाते की काय अशी भीती देखील या ट्रान्सजेंडर व्यक्तींच्यामध्ये आहे. आणि त्यामुळंच त्यांनी या विधेयकाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.